आम्ही सर्वजण दादांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी व आमच्याकडे आलेले जे काही कागद आणि काही गोष्टी होत्या ते देण्यासाठी सीआयडी ऑफिसला आलो होतो. सीआयडीचे प्रमुख रामाजन साहेब त्या ठिकाणी होते आणि पाटील नावाचे एसपी तिथं होते. आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली. रामाजन साहेब शांत होते, पण पाटील हे जे अधिकारी आहेत अतिशय उडवाउडवीची उत्तर. त्याच्यामध्ये काय, हा आमच्या तपासाचा भाग नाही. आम्ही म्हणालो की व्हीके सिंगली राज्य सरकारचं एक टेंडर जे अजितदादांनी मुद्दामून पुढाकार घेऊन त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये एक कुठेतरी लाईन होती की ज्या कंपनीचं विमान एखादा ऍक्सिडेंट झाला असेल त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही, असं एक मोठं टेंडर तिथं काढण्यात आलं होतं. दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मग व्हीके सिंग मंत्रालयात जाऊन भांडून त्यांनी ते जे टेंडर आहे ते कॅन्सल रद्द करून घेतलं आणि त्याच्यातून त्याचा आता मस्तपैकी धंदा सुरू आहे. मग आम्ही त्यांना विचारलं ते टेंडर का कॅन्सल करण्यात आलं, त्याच्या मागे कुठेतरी सरकारचे लोक या व्यक्तीच्या मागे आहेत का, असे काही मुद्दे तिथं मांडले. त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना काही प्रश्न केले. त्यांनी म्हणले आम्ही खूप खोलात गेलोय. म्हणलं काय खोलात गेलोय, काही 5 प्रश्न आम्ही तिथं केले, उत्तरं पण चुकीची उत्तरं दिली. म्हणजे जसं काय अल्कोहोल टेस्ट करत असताना त्या पायलटची अल्कोहोल टेस्ट ही ऑफिसमध्ये झाली का कुठं झाली, त्यांनी सांगितले ऑफिसमध्ये झाली. खरं तर ती ऑफिसमध्ये झाली नव्हती, ती विमानाच्या आत तिथं कॉकपिट मध्ये झाली होती. मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आतापर्यंत तुम्ही काय लोणचं केलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत? कारण का अशा पद्धतीने उडवाउडवीची उत्तरं जर सीआयडी कडनं दिली जात असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. मुद्दामून व्हीके सिंगला वाचवलं जातंय, मुद्दामून अजितदादाचं तपासाचं प्रकरण हे दाबलं जातंय. अजितदादांना न्याय कसा दिला जाणार नाही याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न हा सरकारमधून मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून तिथं केला जातोय, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आम्ही म्हणालो खरात प्रकारांचं आपलं काय करत आहात, ते म्हणाले खरात प्रकरण हे आम्ही बघत नाही, पण एसआयडीला आम्ही तुमचं पत्र दिलेलं आहे, एसआयडी या बाबतीत तपास करते. मग सीआयडीला काम कशासाठी दिले, का नुसतं बसण्यासाठी दिले, का इथं गोट्या खेळण्यासाठी दिलेलं आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं सरकारवर दबाव आहे. आता तुम्ही काही प्रकरणात उदाहरणं घ्या, जेव्हा म्हणजे आता पालघर साधू हत्याकांड प्रकरण बघितलं, त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये तपास पूर्ण झाला, चार्जशीट दाखल झाली. त्यानंतर खैरलांजी हत्याकांड 2006 मध्ये काही आठवड्यातच तपास पूर्ण झाला, चार्जशीट करण्यात आली. मग अजितदादांच्या बाबतीत 4 महिने तुम्ही काय करत आहात? या सीआयडीवर आजच्या सरकारचं एक प्रेशर आहे, होम मंत्रालयाचं प्रेशर आहे, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. त्यामुळे एवढे पुरावे देऊन सुद्धा जर हे सरकार आणि सीआयडीचं काम करत नसेल तर हे हास्यास्पद आहे. त्याच्याच बरोबर आम्ही काय केलं, आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, महाराष्ट्रातून नाही तर देशातून कुठल्याही व्यक्तीला एक अधिकार आहे आरटीआय करायचा. आरटीआय का केला जातो? सरकार जर मुद्दामून कुठेतरी माहिती दडवत असेल, लपवत असेल तर मग सामान्य लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचार असू शकतो, एखादा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो, अजून बरीच काय गोष्ट आहेत. आता आम्ही एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून आरटीआय केला. कशाच्या बाबतीत? व्हीके सिंगची जी विमान आहेत त्याबद्दलची माहिती, दादांच्या विमानातली माहिती. आणि आम्हाला उत्तर काय आलंय की नो वी कॅन गिव्ह दिस इन्फॉर्मेशन. आम्ही हे नाही, आम्ही या डिपार्टमेंटला तुम्ही हे विचारू नका. डीजीसीए म्हणते आम्हाला विचारू नका, हे एआयबी करते. आता एआयबीचा बाप कोण? डीजीसी आहे ना, मग माहिती डीजीसीला द्यायला काय हरकत आहे? आता हे बघा, आरटीआयचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे आरटीआय आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते आरटीआय करतो. त्यामुळे या देशामध्ये आरटीआयची खरीच किंमत राहिली आहे का? जसं मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही आरटीआय करणार आहे. बघू, दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू. आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही. मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा. हा जो शॉल आहे, ज्यांना माहितीये, ज्यांना कळेल त्यांना कळणार आहे. या ज्या लोकांनी ही शॉल घातलेली आहे त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत.
त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही. त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमचा सगळ्यांचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का? ते म्हणाले नाही सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की एआयबीचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे. अरे एआयबीचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठलाच आलेला नाही. 2023चा जो ऍक्सिडेंट व्हीएसआरच्या विमानाचा मुंबईत झाला अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला. 3 वर्ष झाली तरी मग आम्ही अजितदादांसाठी काय 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या? त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही. तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काय घेणं देणं नाही रिपोर्ट कधी येतो. अरे म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का? एआयबी झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का? केंद्र सरकारशी बोला, चर्चा करा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतलेत, व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. पण काय झालंय या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे फक्त दात काढून घेतलेत आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या अधिकाऱ्या नेत्यांकडनं आणि नेते मित्राला वापरतायत, वाचवतायत. 210 कोटी रुपये व्हीके सिंगला त्याच्या व्हीएसआर कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा मोदी साहेबांनी सांगून सुद्धा तिची बिलं कशी निघतात बघा. मोदी साहेब एका बाजूला सांगतायत पैसेच नाहीत आमच्याकडे आणि व्हीके सिंगचे आता कसे पैसे निघतात बघा पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळे एका बाजूला मित्राला तुम्ही वाचवताय आणि जो मित्र तुमच्या बरोबर राजकारणामध्ये त्याच्या चुलत्याला सोडून तुमच्या बरोबर आला आणि त्या ठिकाणी त्या मित्राला तुम्ही आज विसरून जात असाल. काय रे हे राजकारण आणि काय हा न्याय? जर मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर गरीबांनी काय करायचं? पोलीस स्टेशनला जायचंच नाही, न्यायाची मागणी करायचीच नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढतात, युवकांचे अत्याचार वाढतात, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, युवांना न्याय मिळत नाही. म्हणून आजच्या महाराष्ट्राची ही आजची परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैव. याचा निषेध आम्ही करतो आणि पुढच्या वेळेस काय का व्हायना आम्हाला आत का टाका पण ह्या सीआयडीला कुलूप लावल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. फोटो दाखवले फोटोमध्ये जास्त करून मफलरचाच फोटो आहे आणि बऱ्याच लोकांनी हे मफलर घातलेले आहेत. ते कधी घातले, कधी कशासाठी घातले हे मफलरचं डिझाईन बघा आणि तुमचे फोटो या मफलर सकट. फक्त तुम्ही कुणीतरी पांढरे कपडे घातलेत, कुणीतरी काळे कपडे घातलेले, तुम्ही कुठल्या विमानाने कुठं आला सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला जी माहिती पाहिजे आम्हाला फक्त मत आहे सीबीआयकडे ताबडतोब हा तपास त्या ठिकाणी तुम्ही द्या. कारण का सीआयडीला काय दात राहिलेले नाहीत, दात सगळे काढून घेतलेले आहेत. त्यामुळे आमचं मत आहे सीबीआयला लवकरात लवकर तपास तुम्ही त्या ठिकाणी द्या. जल्लद गतीने सगळा तपास तिथं झाला पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई ही त्या ठिकाणी झालीच पाहिजे. अजून बरीच माहिती आहे पण ती बरीच माहिती नंतर त्या ठिकाणी आम्ही देऊ. हा 100% दबाव आहे. आता तुम्ही मला सांगा अजितदादांचा पक्ष हा भाजपच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जेव्हा आम्ही दादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी मंत्रालयाजवळील एका पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. तिथं माझ्याबरोबर कोण आलं होतं सत्ताधारी पक्षातून. तिथं एकतर आपले अमोल मिटकरी आले होते आणि नायकवडे आले होते. आता अमोल मिटकरींना परत एकदा संधी दिली का? नाही दिली. नायकवडेंना आता काय सांगितलं जाता राजीनामा द्या. आता अजितदादांचा पक्ष हे करणार नाही असं मला तरी वाटतं. पण अजितदादांचा पक्ष ज्या पक्षाबरोबर आज सत्तेत आहे म्हणजे मोठा म्हणजे भाजप पक्षाकडे त्या ठिकाणी दबाव असावा. नायकवडेला बाहेर काढा, अमोल मिटकरीला देऊ नका. का उगा असेली दादांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं. आता ती ठोंबरेताई जी पदाधिकारी तिला नगरसेवक व्हायचं होतं कशाचं ते स्वीकृत, पण त्यांना सांगण्यात आलं जावा अजितदादांसाठी लढा, रोहित पवाराबरोबर जावा तुम्ही या बैठकीला त्या बैठकीला, रोहित पवारचा पाठिंबा द्या. म्हणजे हे काय चाललंय त्या ठिकाणी? म्हणजे दादांची बाजू मांडणाऱ्या लोकांवर अन्याय आणि दादांच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर न्याय. म्हणजे हा तमाशा जो आहे ना तो दादा जिथून कुठून बघत असतील ते बघत असतील पण या गलिच्छ लेवलचं वंगाळ हे राजकारण आम्हाला अजिबात त्या ठिकाणी पटत नाही. चौकशी करू द्यायची नाही का? दादाच्या कुटुंबियांना चौकशी करू द्यायची नाही. बघा तुम्ही टीका करताय मात्र ते स्वतः नाही तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही सत्तेत आहात. MLC इलेक्शन साठी वाटाघाटी करता, तुम्ही दिल्लीला जाता, कोणाला किती तिकीट मिळणार, कोणाला काय मिळणार हे तुम्ही चर्चा करता. 2 मिनिटं काढा अजितदादांसाठी, 2 मिनिटं काढा अमित शहा साहेबांशी बोलताना.
अहो आम्ही एक पत्र दिलं सीएम साहेबांना महाराष्ट्राच्या की अजितदादांचं प्रकरण सीबीआय कडे देण्यात यावं. मग आम्ही महिन्यानंतर परत स्मरणपत्र दिलं अमित शाह साहेब, पण सीएम साहेबांकडनं अजूनपर्यंत कदाचित तुमच्यापर्यंत प्रस्ताव आला नाही तर आला असेल. आमचा महाराष्ट्राच्या सीएम साहेबांवर विश्वास आहे, पण मग आलेला प्रस्ताव हा तुम्ही स्वीकारत नाही. मग का स्वीकारत नाही? एक तुमचा मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचारतो. आमचा नेता गेलाय, नेत्याबद्दल जर भाजप काहीच करणार नसेल तर आम्ही सत्तेतच राहत नाही अशी भूमिका मांडल्यानंतर लगेचच तिथं सीबीआय कडे प्रकरण पाठवण्यात येऊ शकतं. पण नाही, याच्यासाठी लढायला पाहिजे, लढलं पाहिजे. आज आमच्या अनेक कारवाई त्या ठिकाणी होतात तरी आम्ही लढतोय का? जर आपण आपल्या नेत्याबद्दल काकाबद्दल लढणार नसेल तर उद्या जाऊन गरिबांबद्दल आपण कसं लढणार आहे? आज काकाच्या बाबतीत आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपण घाबरून गरीब असलो तर उद्या जाऊन गरीब आला एखादा म्हणला मला न्याय द्या, एखादी पीडित महिला आली तर त्या लोकांना न्याय कसं देऊ? अरे आपण घरच्याच लोकांसाठी लढत नसेल तर गरिबासाठी कधी लढणार त्या ठिकाणी? त्यामुळे हा प्रश्न कुठं ना कुठेतरी सत्ताधारीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांना त्या ठिकाणी पडला पाहिजे. पार्थ पवारांचं नाव येते या सगळ्यामध्ये, जे तुम्ही नावं घेतलेली आहेत आता, इद्रिस नायकवाडी, अमोल मिटकरी यांना सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये पार्थ पवारांचं नाव येते. त्यांच्या अंतर्गत पक्षाची सगळी कारणं बाहेर येतात. कसा असतो की जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवी नेत्यांचं ऐकलं जातं. पार्थ राजकारणामध्ये नवीन आहे, अनुभवी लोक त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहेत. त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचं जास्त ऐकत असावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे मध्ये आधी तुम्हाला बातम्या कळतात ह्यांना भेटले त्यांना भेटले, भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय. म्हणजे नायकवडींवर तिथं राजीनामा सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे. अमोल मिटकरींना पदावर न काढणं, पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे. आणि ज्या ठोंबरेताई आहेत त्या लढतात, त्यांना पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे असं मला वाटतं. तुम्ही भाजपवर जे आरोप करताय ना, मुख्यमंत्र्यांची परवाची बाईट जर ऐकली, मुख्यमंत्री 2007 विधान परिषदेची जागाही राष्ट्रवादी, तुम्ही भाजपचं नाव काढलं म्हणून की कसं दबाव आणतायत? 2017 मध्ये राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा उमेदवार इथून होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की राष्ट्रवादीने आमच्याकडे जागा मागितली, मग राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे का? आणि विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीला केवळ 2 किंवा 1 जागेवर समाधान मानावं लागतं. ही गोष्ट अजितदादांना कळाल्यामुळेच तर दादांचं मत होतं की दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आपल्याला रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी लढावं लागेल आणि या सरकारच्या विरोधात जावं लागेल. ही दादांची भूमिका होती. कदाचित ही दादाची भूमिका कोणाला तरी पटली नसावी म्हणून दुर्दैवाने आज दादा आपल्यात नाही असं आपल्याला कदाचित म्हणावं लागेल. कारण का शेवटी कॉन्स्पिरेसीचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि भाजपली खरे दाद दाखवलेले आहेत. तिथं दादा सांगताय आमच्याकडे या, आम्ही आदेश देईल ते ऐका, आम्ही म्हणेल ते ऐका, नाही तर तुमच्याकडे बघतो. असं कदाचित भाजप कदाचित कुठं हे लोकांना आता स्पष्टपणे कळालेलं आहे की भाजपच कुठेतरी अजितदादांच्या पक्षाला चालवते. एकनाथ शिंदे साहेब मात्र त्या ठिकाणी कुठेतरी लढताना आपण बघू शकतो, पण तरी सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना माघार घेताना आपण सगळ्यांनी बघितलं. साताऱ्याचा जो काही भांडण झालं ते एकनाथ शिंदेना अजिबात आवडलं नाही, पण थोडं त्यांना माघार घ्यावी लागली. आज महाराष्ट्राला खंबीरपणे लढणारे नेते पाहिजेत, कुठेतरी हार पत्करून झुकणारे नेते नको. पार्थ पवार आणि भाजपला कुठलाही पक्ष जर गेला तर भाजपला तो सरेंडरच होतो. त्यामुळे अजितदादांचा पक्ष असो नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो, हा सरेंडर झाला. आता तुम्ही बघा, जे आपले प्रहार जो पक्ष होता बच्चू कडू साहेब, पूर्वी कसं शेतकऱ्यासाठी लढायचे, आता कांद्याचा प्रश्न एवढा गरम झालाय. आता भाजप बरोबर गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर कसे शांत बसलेत. त्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जातो तो सामान्य लोकांचे कधी लढत नाही, तो गुपचूप शांत झुकून फक्त लाचारी स्वीकारतो. हे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालं. गुंडाळत असेल तर एक भाऊ म्हणून तुम्ही साथ देणार का पार्थ पवार? काय सल्ला? भाजपच्या विरोधात आलं तर आमची साथ आहेच ना, पण भाजपला सोडून या ना. ठीक आहे, भाजप बरोबर राहण्यानंतर कदाचित काही कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या लोकांना तुम्हाला देता येतात, पोलीस काही प्रमाणात ऐकतं, काही लोक सलाम ठोकतात, कुठेतरी आपलं थोडं चालल्यासारखं वाटतं, पुढे मागे 5-6 गाड्या आपल्या असतात. याच्या पलीकडे जाऊन कुठंच काय नसतं. हे जे काय आहे स्वप्न, हे फक्त नाही तर हनीमून फक्त 4-5 महिने टिकतं. त्यानंतर शेवटी वास्तव समोर येतं आणि चटके लागायला लागतात. तेव्हा कुठेतरी कळतं की भाजप कशा पद्धतीचा तिथं बिहारमध्ये नितीश कुमारला सोडलं नाही, म्हणजे खासदारकी दिली आणि गप केलं आणि त्यांच्या मुलाला तिथं
आरोग्यमंत्री केलं, ज्याला खरंच आरोग्याची स्वतःला जरूरत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अख्खा पक्ष संपवला. तसं तिथं हरियाणामध्ये झालेलं आहे. आता सगळीकडे तसं झालं, तेव्हा महाराष्ट्रात व्हायला काय वेळ लागणार आहे तिथे? त्याला पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये तसंच होतंय का? दोन्ही पक्षाचं तसं होतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण होतं. सांगितलं पण हे लढत नाही, सरेंडर झाले. हे लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात, कुठं ना कुठेतरी हातपाय मारतात. पण दादांच्या बाबतीत काय झालंय की काही प्रमुख नेते हे अंतर्गत भांडत असल्यामुळे ते स्वतः मुद्दामून त्यांचं ऐकलं जात नाही, म्हणून मुद्दामून अजितदादांच्या पक्षाला त्यांचेच आतले 2-3 नेते हे खोकळं करत चाललेत, असं माझं मत आहे. छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाल्या. कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून हे सगळं झालेलं होतं. टेंडरचा वाद आहे. पार्थ पवारांनी राष्ट्रवादी कब्जात घेतला. टेंडर कशाचं होतं? सगळ्याच मंत्र्यांकडून केंद्र आहे, निधी आहे, तर सगळ्याच निधीची माहिती पार्थ पवारांनी मागवली. म्हणजे त्यांचे जे राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत तेवढ्या सगळ्या मंत्र्यांची जे कंत्राट आहेत, निधी जातो, त्या सगळ्यांची माहिती पार्थ पवारांनी मागवली. दोन गोष्टी असू शकतात. पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी. नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं. म्हणजे आज इथं सामान्य लोक लढतायत, अडचणीत आले, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली, मात्र वरती सत्ताधारी पक्ष कशासाठी लढतायत, तर कुठलं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा आपल्याला कमवता येईल नाही तर खाता येईल, हे असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना. कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना, राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. आमचंही मत आहे, राजकारण खरंच वंगाळ झालेलं आहे. दादांना न्याय देता येत नसेल तर उद्या जाऊन एखाद्या लहान पॉस्कोच्या केसेसच्या बाबतीत मुलींवर अत्याचार होतो, त्यात आम्ही कसं न्याय देणार? कांद्याच्या बाबतीत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, दबाव आणावा लागला, मग कुठेतरी हे सरकार चुकलं. मग याच्या पुढे आता आम्ही ठरवलंय, या सिस्टमला जर सुधारायचं असेल आणि आम्ही आज विरोधात असू तर 100% कुठं ना कुठेतरी आंदोलन रस्त्यावर आल्याशिवाय कोणालाच न्याय तिथं देता येणार नाही. छगन भुजबळ असंही म्हणाले की शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असं कधी केलेलं नाही. तुम्ही छगन भुजबळ असंही म्हणाले शरद पवार आणि अजित पवारांनी माझ्यासोबत असा कधी व्यवहार केलेला नाही. मी लिगली काम करतोय तरी तुम्ही मला अशा पद्धतीने वागणूक देता. असं टीव्हीवर बोलले, कुठे बोलले? त्याच्या बैठकीत बोलले. नाही, आता समजा सूत्र कसले सूत्र बघावं लागेल. नाही, माझं असं मत आहे की एवढं तुम्ही दलालीचे नेते असते तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं आणि कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होतंय. तुम्ही जो आता जो फोटो दाखवलेला आहे मफलरचा, तो 2 केंद्रीय नेत्यांच्या अंगावर सारखा मफलर दिसतो. तुम्ही नाव घ्यायला काही घाबरताय का? असं एकंदरीत दिसतंय. आजपर्यंत घाबरलोय का? असं वाटतंय कारण की फक्त तो फोटो दाखवताय. नाही, आता हे मीडियाकडे काम दिलंय, तुम्ही शोधा आता हे. नाही आणि त्यांच्या खांद्यावर दिसतोय. नाही, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे, हा वेगळा मफलर आहे. एकाच ठिकाणी हा एकाच चेनच्या अंतर्गत, एका हॉटेलच्या चेनच्या अंतर्गत हा मफलर त्या ठिकाणी दिला जातो. ती कुठली चेन आणि कुठलं राज्य असू शकतं हे तुम्ही शोधा. पुणे जिल्ह्यामध्ये 12 लोक गेले, उगेवाडी 15 पडळ, काळे पडळला विषारी दारूमुळे 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे सिटी म्हणतात 2 नंबरचे सगळे धंदे बंद. मग हे काय? हडपसर मध्ये बघा, हे जे सीपी आहेत ना, ते सांगकाम्या सीपी आहेत. त्यांना वरून जे सांगितलं जातं तेवढं फक्त केलं जातं. सीपी आल्यापासून या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, फार रस्त्यावर नाही तर ब्रिजवर कोयतेली मारलं जाते. आणि मग उगाच काय नसताना सुद्धा इथं कुठेतरी जमावबंदीचा कायदा आणला, महाराष्ट्रात कुठेच नाही. आता जमावबंदीचा कायदा या महाराष्ट्रात कुठेच नसताना पुणे शहरामध्ये आणण्याचं कारण काय? त्याच्याच बरोबर जर दिवसा ढवळ्या कोयतेली लोकांना मारलं जात असेल, दिवे घाटामध्ये 200 पोरं कोयते घेऊन आणि तिथं दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तमाशा करत असतील, पुण्यामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलं असेल, त्यामुळे सीपी काय बोलतात आणि काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देऊन काय करणार? हे बघा, एक तर खोट्या प्रकारची जी दारू आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जाते, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याच्याच बरोबर सीपी म्हणजे पोलीस विभाग तर जबाबदार आहेच. आता पोलीस हे सीपी आल्यानंतर काय केलं यांनी? परेड केला. कोणाचा परेड केला? गुंडांचा परेड केला. आता दुसऱ्यांना जेव्हा बोलवलं तेच गुंड काळ्या गाडीमध्ये प्रवास करत असतात, रील टाकतात आणि हिणवतात पोलिसांना, तरी सुद्धा पोलीस काहीच करू शकत नाही. ही आजच्या सीपींची परिस्थिती आहे. म्हणजे कुठंच काय सामान्य लोकांना नाही. फक्त मात्र काय करणार, आमचे जवळचे लोक असतील त्यांच्यावर केसेस करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार. व्यावसायिक एखादी अडचण असेल तर मुद्दामून त्याला अडचण आणणार. हे मात्र सीपीच्या माध्यमातून काम केलं जातं. आणि पुण्याची परिस्थिती बघायची झाली, जसं दारू
खराब क्वालिटीची इथं मिळते. तसंच पाण्याची सुद्धा अतिशय हलाखीची परिस्थिती आपल्या पुण्याची झालेली आहे. गटर गंगेतलं सुद्धा टँकरच्या माध्यमातून पाणी तिथं दिलं जातं आणि टँकर मधून पुणेकरात नुसते पुणेकर पिंपरी चिंचवड सोडा 1000 कोटी रुपये प्रायव्हेट लोक म्हणजे टँकर माफिया तिथं वसूल करतात. त्याच्याबद्दल कुणी काय करणार आहे का? दादा काल दादा, गेले लोक प्रत्यक्षात 8 लोक मेले विषाणू दारूमुळे. कोणीच काय करत नाही. हा काय प्रकारे कोणाला काहीच करायचं नाही. बघा अजितदादांच्या बाबतीत सगळं काही माहित असताना काय झालंय त्या तपासाचं काहीच नाही ना. संत गतीने म्हणजे कदाचित आता जर स्पर्धा लावली सीआयडीची आणि एका कासवाची तर कासव जिंकेल अशी परिस्थिती आहे. चौकशी झाली पाहिजे ना. अहो कोणीतरी कर्ता व्यक्ती घरातून गेलेला आहे, कोणाचा तरी वडील गेलाय, कोणाचा तरी मुलगा गेलाय, कोणाचा तरी भाऊ गेलेला आहे, कोणाचा तरी पती गेलेला आहे आणि याबद्दल तुम्ही काहीतरी म्हणता हृदय विकारचा झटका लागला आणि त्याच्यामध्ये लगेच त्यावेळेस एका वेळेस 8 लोक ते सुद्धा जिथून दारू घेतात ती दारू पिल्यानंतर झटका लागला. अरे काय हास्यास्पद त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी या पुण्यामध्ये चालू. महिलांच्या बाबतीत शक्ती कायदा आणलाच गेला पाहिजे यासाठी आम्ही अग्रसर आहोत आणि आम्ही म्हणजे मी स्वतः पुरावे सकट सांगतो कमीत कमी 200 प्रश्न मांडतो. म्हणजे मी ऑफिशियली 200 प्रश्न जेव्हा सिस्टमच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी देतो तेव्हा माझा 5-6 लागतात. 5-6 कुठे लागतात? 20व्या नंबरला 25व्या नंबरला. काय झालंय विधिमंडळामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं पैसे घेऊनच काम केलं जातं. एखाद्याचा प्रश्न लावायचा असेल नाही तर काढायचा असेल, लावायचा असेल तर पैसे घेतात आणि काढायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टर पैसे देतो. असं काहीतरी वातावरण त्या ठिकाणी चालू आहे आणि आमचे प्रश्नच लागत नाही, सत्ताधाऱ्यांचेच लागतात. मुंबईचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा भाजपच्या सगळ्याच मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांचे प्रश्न लागले. मग आम्ही काय फक्त गोट्या घ्यायला तिथं जातो काय? त्यामुळे कुठं ना कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा प्रश्न आम्ही जे मांडतो लावतो ते चर्चेत आणायचे का नाही याचा सुद्धा विचार तिथं सरकारच्या माध्यमातून केला जातो. सीआयडीचा तपास नेमका कोणाकडे? कारण जे अधिकारी होते पहिले त्यांची बदली झालेली पुणे हेडक्वार्टरला. मग आता सीआयडीचा दादांच्या प्रकरण मृत्यू प्रकरणाचा तपास नेमका कोण करतं? तुम्हाला पाटील नावाचा उल्लेख झाला, ते कोण पाटील आहे? एसपी कोणतरी पाटील आहेत, ते सुद्धा त्या कमिटीचे एक हिस्सा आहेत असं मला तिथं कळालेलं आहे. अतिशय मगरूर पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं काहीच करता येत नाही. कदाचित अधिकारी चांगला असेल पण जेव्हा हात बांधलेले असतात आणि वरून म्हणजे राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांकडनं जेव्हा त्यांना काठीचा मार बसत असेल तर अजिबात काही करायचं नाही. पण त्यांना करायचं असेल तर फ्रस्ट्रेशन येतं आणि ते फ्रस्ट्रेशन कदाचित पाटलांकडनं आमच्या समोर व्यक्त झालं असावं. मग कुठं ना कुठेतरी काहीतरी मूर्त आहे, कुठेतरी दबाव आहे आणि न्याय द्यायचा नाही अजितदादांना हे पक्क भाजपच्या काय प्रमुख नेत्यांचं ठरलंय असं मात्र त्या ठिकाणी बोलावं लागेल. विधान परिषद जोपर्यंत एआयबीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. मग रिपोर्टला 2-3 वर्ष लागतील. काय प्रकार काय? कदाचित काय झालंय जे प्रमुख अधिकारी आहेत ते रिटायरमेंटला आलेले आहेत, पुढच्या 1-2 वर्षात रिटायर होतील. त्यांचं मत असावं की काय एकदम कॉन्ट्रोव्हर्शियल विषय आहे, याच्यामध्ये मोठे मोठे नेते अडकू शकतील आणि उद्या जाऊन आम्हाला जर एखादी कमिटी वगैरे पाहिजे असेल तर आमची अडचण येऊ शकते. त्यामुळे काय आपण कुठेतरी कोणावर ते खापर फोडलं पाहिजे. खापर कोणावर फोडायचं? एआयबी वर फोडू, कारण एआयबी तसंही तपास लवकर देत नाही. 2023चा ऍक्सिडेंट झालेला जो काही VSR विमान पडलं होतं मुंबईत ते अजूनपर्यंत 3 वर्ष झालं आलेलं नाही. एकदा तुम्हाला माहिती असेल जेव्हा आम्ही बारामतीला FIR करण्यासाठी गेलो एक बैठक तेव्हा घेतली, त्यानंतर एक तरी बैठक घेतली का? मग जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा 3-3 आठवड्यामध्ये जर तिथं सीआयडी काम करत असेल तर आता भाजपच्या काळामध्ये मात्र त्या ठिकाणी गुपचूप हाताची घडी तोंडावर बोट असं सीआयडीचं काय झालंय असा आमचा प्रश्न आहे. सुनेत्रा पवारांनी अर्थ खातं मिळत नाही म्हणून पक्षाच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली. अजित पवारांकडचं अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल अशा पद्धतीची चर्चा होती. मात्र काल दिलीप वळसे पाटील ज्यावेळेस दिल्लीमध्ये गेले आणि पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना अर्थ खात्यावरती विचारलं त्यावेळेस वैद्यकीय त्यांना बोलण्यापासून आलं. खरंच अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं जात नाही की भाजपकडे ते ठेवलं जाणार, काय वाटतं? भाजप काही देणार नाही अर्थ खातं. भाजपच्या हातामध्ये एखादा विषय गेला तर तो परत काही सुटत नसतो. आणि खरंच दादांवर जर प्रेम असेल, दादांना दिलेला शब्द हा महत्वाचा असेल, दादा नसताना सुद्धा त्या पद्धतीने सरकारने वागलं पाहिजे, भाजपली वागलं पाहिजे. पण भाजप तसं वागेल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं कदाचित अर्थ खातं देणार नाही, कारण का दादा अर्थ खात्याच्या माध्यमातून भाजपचं पण नाक दाबत होते आणि शिंदे साहेबांचं पण नाक दाबत होते आणि आमदारांना निधी दिला जात होता, नाही तर विकास निधी जिथं कुठं बाहेर तिथं दिला जात होता.
आता नाक दाबायचं जे काही यंत्र आहे म्हणजे अर्थ खातं हे 100% तिथं बाहेर काढून घेतलंय. आता मात्र मला असं वाटतं कुठं ना कुठं तरी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं खातं हे यांना दिलं जाऊ शकतं असं मला तरी वाटतं. नाही तर दुसरं कुठलं तरी एखादं बकवास खातं ज्याच्यात काहीच नाहीये, काम करायचं काही वाव नाही असं खातं हे जर रेव्हेन्यू नाही दिलं तर ते अजितदादांच्या पक्षाला. माझं एवढंच म्हणणं आहे, खंत व्यक्त करायची असेल ना तर घरात करून चालत नसते. खंत जर व्यक्त करायची असेल ना तर ओपन चॅलेंज करून करायची असते. त्यामुळे जर खंत व्यक्त करायची असेल तर अमित शहा साहेबांसमोर करा, देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर करा. असं आपल्याच पक्षात खंत व्यक्त करून विषय सुटतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. दादा विधान परिषद लढणार आहे का राष्ट्रवादी? असं दिसतंय. एकूण जे पवार जर महाराष्ट्रालाच गुंडाळलं असेल, नाही, पवार संतांच्या विचारालाच गुंडाळलं असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सगळ्या विचाराला जर गुंडाळलेला असेल तर त्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष काय, या दोघांनाही गुंडाळलेलं यांना कळणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा अमित शहा साहेब मुंबईत आले होते आणि म्हणले होते की आम्हाला कुबड्या नको, हे 2 कुबड्यात आता कमकुवत झालेल्या आहेत, त्या नक्कीच येत्या काळामध्ये 29ला नाही तर त्याच्या आधी जर निवडणूक आधी झाली तर तिथं भाजप शक्तीवर एकटं त्या ठिकाणी लढणार. या पार्श्वभूमीवर तुम्ही अजितदादाच्या कुटुंबाला सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन करणार का? ज्या पद्धतीने दमन सुरू आहे माझा हक्क काय त्या पक्षावर बोलण्याचा. मी एवढंच तिथं म्हणेल की कुटुंब म्हणून मला एवढंच म्हणायचं, दादांचं जे स्वप्न होतं की कुठं ना कुठं तरी उद्या जाऊन लढून आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायचं, ते स्वप्न जे कदाचित काही लोकांना असं वाटतं की आम्ही परकेत नाही तर आम्ही लांबचे, आम्हाला ते समजलं तर तुम्ही तर जवळचे, तुम्हाला ते समजलं पाहिजे असं मला तरी वाटतं. दादा हिंदी में बात कीजिए. अभी आज अपनी सीआईडी के कार्यालय में भेंट दी है, वहाँ के अधिकारी से मिले हो, आप क्या बताए? देखो ये सीआईडी जो डिपार्टमेंट है पहले बहुत फेमस था. ऐसे कहा जाता है कि जो यूरोप में अलग अलग जो पुलिस के डिपार्टमेंट होते हैं उससे अच्छा अगर डिपार्टमेंट कौन सा होगा, इंटरपोल या उससे भी, तो ये सीआईडी महाराष्ट्र का डिपार्टमेंट है. वो कब की बात है, जब कांग्रेस का सत्ता था या कांग्रेस की सरकार और हमारी सरकार तब थी. ऐसे बहुत सारे उदाहरण है कि जिसमें 15 दिन में उन्होंने वहां पे रिपोर्ट देके चार्जशीट की है. लेकिन अभी दादा के केस में लास्ट 4 महीनों से हम यहाँ पे प्रयत्न कर रहे हैं, हम कुछ यहाँ पे डॉक्यूमेंट्स दे रहे हैं. लेकिन आज मतलब लास्ट टाइम तो हम जब आए थे तब क्रिकेट खेलने के लिए ये सब अधिकारी गए थे. अभी हम आज जब आए तब हमको उत्तर देते और एक तो वो अधिकारी हमारे ऊपर गुस्सा हुए. हमने उनको डायरेक्ट एक प्रश्न किया जो शायद उनको अच्छा नहीं लगा क्योंकि वो डायरेक्ट उनके एफिशिएंसी पे प्रश्न था. उन्होंने कहा कि ऐसा आप बात नहीं कर सकते. मैं बोला फिर बात करके फायदा क्या, हम निकल आए वहां से. अभी देखो सीआईडी जो चैनल पे जो एक सीरियल थी वो सीरियल में भी अच्छी है. अभी इस सीआईडी में कुछ रहा नहीं ऐसे हमारा कहना है. आज सुबह लॉक लेके हम आए थे. अभी शायद कल जब आएंगे, परसों जब आएंगे, मोदी साहब ने कहा है जो डिपार्टमेंट काम नहीं कर रहे, यूजलेस डिपार्टमेंट है, वो बंद करो या खर्चा कम करो. तो हमारा कहना है सबसे यूजलेस डिपार्टमेंट आज कौन सा होगा, अनफॉर्चुनेटली ये हमको कहना पड़ रहा है कि ये सीआईडी डिपार्टमेंट है. बंद कर दो सीआईडी डिपार्टमेंट. वही भी कुछ तपास वहां पे नहीं जा रहा. अभी मैं सत्ताधारी में रहने वाले लोगों को इतना ही बोल रहा हूं, ये जो फोटो है ये फोटो याद रखना. केंद्र के कुछ नेता, महाराष्ट्र के कुछ नेता, इसके पूरे फोटो मेरे पास है. लेकिन ये फोटो आज तक मैंने बाहर नहीं निकाले. मेरी विनती है मुझे ये फोटो बाहर भी नहीं निकालने. ये जो गमछा है ये गमछा जिसने पहना था, सफेद कपड़े पे पहना था, ब्लैक कपड़े पे पहना था, अच्छे सूट पे पहना था, शेरवानी पे पहना था, ये सब हमारे पास है. ये फोटो हम निकालना नहीं चाहते. हमारी विनती इतनी है, एक तो ये तपास या इन्वेस्टिगेशन आप सीबीआई को जल्द से जल्द दो. एआईबी को हमको बोलना है, एविएशन मंत्री को हमको कहना है आपका दोस्त वीके सिंह है, हम जानते हैं, इमीडिएटली उसके ऊपर कार्रवाई आपको लेनी पड़ेगी. उसी के साथ मेरा और एक कहना है, ये आरटीआई के अंतर्गत हमने कुछ विषय आरटीआई के अंतर्गत कार्यकर्ता के माध्यम से ये यहाँ पे आरटीआई दिया है. लेकिन ये आरटीआई को हमको जो उत्तर आए ये हमको मालूम नहीं, दूसरा डिपार्टमेंट है. अभी हमने अगर डीजीसीआई को पूछा एआईबी का क्या चल रहा है, डीजीसीआई बोल रहे हमको क्या मालूम. अरे बाबा डीजीसीआई को बोलना है, तू तो बाप है ना, तू प्रमुख डिपार्टमेंट है, तेरे अंदर एआईबी आता है, तो उसके बारे में इंफॉर्मेशन देने की क्या आपको प्रॉब्लम आ रहा है. इसलिए ये मेरे कार्यकर्ता ने वहां पे ये आरटीआई किए थे, अभी मैं मेरे नाम पे करूंगा. तो मेरे नाम पे करने के बाद सीरियसली इस देश में मीडिया को तो दबाया जा रहा है लेकिन आरटीआई को भी दबाया जा रहा है कि नहीं है, हम
सिद्ध कर पाएंगे। और इसी के साथ एक सिस्टम है जो सरकार में है, जो पावर में है, जो आरटीआई के माध्यम से भी हमको इन्फॉर्मेशन नहीं दे रहा, तो अभी आगे जाके हम पूछेंगे। अभी देखते हैं सिस्टम इस हमारे आरटीआई को क्या उत्तर देती है। 21 दिन में उत्तर आना चाहिए, 21 दिन में नहीं आया तो वैसे भी हर महीने हम सीआईडी ऑफिस वहां पे आते हैं, तो अगले 28 तारीख को हम सीआईडी ऑफिस आएंगे, वापस एक बार मांग करेंगे। हमारी अपेक्षा है कि इस ऑफिस पर आने की हमको नौबत न आए। जो सीएम साहब है उन्हें हमने शब्द दिया था, अमित शाह साहब के साथ हम जाएंगे, बैठेंगे और सीबीआई को इन्वेस्टिगेशन दिया जाएगा। अपेक्षा करते हैं हमको दिल्ली जाने की वहां पे संधि मिलेगी सीबीआई के सामने। इन्वेस्टिगेशन में किसी बड़े नेता का दबाव आ रहा है आप 100% महाराष्ट्र का भी नेता है और केंद्र का भी नेता है। दादा पुणे में एक घटना हुई है जिसमें जहरीली शराब पीने से कुछ लोगों की मौत हुई। आंकड़े अभी पूरे 8 से लेकर 15 के बीच में बताए जा रहे हैं। कैसे देखते हैं आपकी कानून व्यवस्था और ये सब चीजें? कानून व्यवस्था रही नहीं। अभी अजित दादा जो बड़े नेता है उनको न्याय नहीं दे पा रहे, बच्ची को न्याय नहीं दे पा रहे, कॉमन मैन को न्याय नहीं दे पा रहे। यहाँ पे ब्लैक मार्केटिंग इतने बड़े लेवल तक वहां पे चालू है। ये जो शराब थी, खराब क्वालिटी की शराब थी, वो ओपनली पुलिस के सपोर्ट से वहां पे बेची जा रही थी। अभी उसमें से 8 जन की अनफॉर्चुनेटली वहां पे मौत हुई। जब ये चर्चा में विषय आया तब कुछ पुलिस अधिकारी वहां पे बोले कि नहीं हार्ट अटैक से मरे। मतलब दारू पीने के बाद 8 ही लोगों को एक साथ वहां पे हार्ट अटैक आया। मतलब कहीं ना कहीं तो भी ये जो पुलिस डिपार्टमेंट है वो सिर्फ दिखावे के लिए है, वीआईपी सपोर्ट के लिए, वीआईपी सिक्योरिटी के लिए वहां पे है। उसी के साथ पूना ये जो शहर है वहां पे दिन में वहां पे हथियार लेके या एक्स लेके वहां पे लोगों को मारा जा रहा है। तो ये पुणे पहले वाला पुणे रहा नहीं। ये पुणे कहाँ न कहा तो भी बिहार जैसा हो गया है, महाराष्ट्र बिहार जैसा हो गया, ऐसे हम सबको कहना पड़ेगा। आप देख रहे हो कि राष्ट्रवादी कांग्रेस में जो अजित पवार उनका गुट है उनके इसमें बहुत सी हलचलें हो रही है। पार्थ पवार, छगन भुजबळ, पार्थ पवार और सुनील तटकरे, ऐसे वाद विवाद के न्यूज हम बार बार देख रहे हैं। क्या कहना चाहिए? कैसे है पार्थ पवार ये किसी के मार्गदर्शन में काम कर रहे हैं, लेकिन ये दिख रहा है कि उनके पक्ष के जो प्रमुख नेता है उनके मार्गदर्शन में वो काम नहीं कर रहा। तो हमको जो पता चला है कि वो भाजपा के नेताओं के मार्गदर्शन में काम कर रहा है। तो पार्थ पवार को वही कहना है कि जो पक्ष हमारा है, अगर आप बीजेपी के नेताओं को बहुत सुनोगे तो आगे के 2 महीने में अपना पक्ष नहीं रहेगा आपका। और वहां पे पक्ष में भी कुछ ऐसे नेता है 2 या 3, उनका इम्पोर्टेंस उस पक्ष में कम होने के कारण जानबूझ के वो भाजपा का सुनते हुए पक्ष को और ज्यादा अड़चन में वहां पे लाने की कोशिश कर रहे हैं। तो कहा ना कहा रिमोट कंट्रोल ये भाजपा के पास है, लेकिन रिमोट कंट्रोल से पक्ष चलाने के बजाय पक्ष को वहां पे टीएनटी यूज करके या बम यूज करके फोड़ा जा रहा है, ऐसा हम सबका डायरेक्ट कहना है। ओके, थैंक यू। चलो।